कोणी येणार नाही ना. हा ना, ते पुढे चाललं. नहीं अभी इतने पीछे नहीं आएंगे सर। आता ये इनको काट देता आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधिज्ञ मंडळ गंगापूर आणि दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जो आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, हा उपक्रम खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे। रक्तदान करणे ही काळाची गरज आहे। रक्तदान केल्यामुळे खरोखरच नवीन ज्यांना गरजू व्यक्ती आहे त्यांना नवीन जीवनदान मिळते। त्यामुळे मी सर्वांना असं आवाहन करतो की आजचा जो रक्तदानाचा कार्यक्रम विधिज्ञ मंडळाने आयोजित केला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्याच्यामध्ये सर्वांनी रक्तदान करावं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आणि गरजू लोकांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि गरजूंना रक्त उपलब्ध होईल। आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो काही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपल्या वकील संघाने आयोजित केला आहे, खरं तर हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि पुढील पिढीसाठी आणि ज्युनियर मंडळींसाठी हा एक आदर्श म्हणून कार्यक्रम या कार्यक्रमाकडे आपण पाहिलं पाहिजे। खरं तर या कार्यक्रमामुळे जे काही रक्तदान आपण देणार आहे, या रक्तदानाचा आपण असा विचार केला नाही पाहिजे की मी जे काही रक्त देतोय ते छोट्याशा रक्ताने काय फरक पडणार आहे। तर हे छोटं छोटं थोडं थेंबे थेंबे तळे साचे आजच आपण म्हणतो त्याप्रमाणे हे जे रक्त आपलं ज्या गरजू लोकांना जाणार आहे त्या गरजू लोकांना निश्चितच त्यांचे प्राण वाचवण्यासाठी किंवा ज्यांना आरोग्यासाठी आवश्यकता आहे त्यांना त्याचा फायदा होणार आहे। तरी मी या ठिकाणी उपस्थित सगळ्या वकिलांना आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना तसेच आम्ही सोबत न्यायाधीश वर्ग सगळ्यांना आवाहन करतो की या रक्तदान शिबिरानिमित्ताने सर्वांनी आपलं थोडंसं योगदान या ठिकाणी द्यावं आणि हा कार्यक्रम सफल करावा। आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे काही वकील संघ गंगापूर आणि दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने जो काही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, सालाबादाप्रमाणे मागच्या वर्षी पण केला होता, यावर्षी पण आपण केला आणि इथून पुढे असं चालू राहणार आहे। हा रक्तदान, जसं साहेबांनी सांगितलं की रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ह्या रक्तदानाने कोणाचा तरी जीव वाचू शकतो, गरजू रुग्णांना वेळेवर उपलब्ध होऊ शकतं। त्यामुळे रक्तदान हे सर्वांनी करायला पाहिजे म्हणून मी वकील संघाला तसेच पक्षकारांना व सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मी असं आवाहन करतो की प्रत्येकानं रक्तदान केलं पाहिजे, सहभाग नोंदवला पाहिजे। जास्तीत जास्त संख्येने आज आपण या ठिकाणी रक्तदान करून एक रेकॉर्ड तयार करू असं मी आपल्याला आश्वासन देतो। आंबेडकरांचा विजय असो।